नमस्कार, मी धनंजय सानप ॲग्रोवन शो मध्ये तुमचं स्वागत। शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या हालचाली राज्य सरकारने सुरू केल्याची चर्चा सध्या सुरू आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी होणारच या चर्चेने जोर धरला आहे। पण राज्य सरकारने मात्र अजूनही त्याबद्दल स्पष्ट अशी माहिती दिलेली नाहीये आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मात्र संभ्रम कायम आहे। शेतकरी संघटनांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारने एक समिती नेमून 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफी करण्यात येईल अशी ग्वाही दिली आहे। पण कर्जमाफी कोणाला देण्यात येणार, किती लाखांपर्यंत कर्जमाफी करण्यात येणार हे सगळं अजूनही अस्पष्ट आहे। मग कर्जमाफीसाठी हालचाली सुरू झाल्याची चर्चा का सुरू झाली आहे? 2017 आणि 2019च्या कर्जमाफीमध्ये कितीपर्यंत म्हणजेच किती हजारांपर्यंत किती लाखांपर्यंत कर्जमाफी करण्यात आलेली होती आणि कर्जमाफीसाठी राज्य सरकार खरंच आता तरी तयार आहे का, तेच आपण जाणून घेणार आहोत आजच्या द ॲग्रोवन शो मधून। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। तर शेतकरी नेत्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारने कर्जमाफीसाठी सकारात्मक भूमिका घेतल्याचं दाखवलं। थकीत कर्जदारांसोबतच 2025 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी नव्यानं कर्ज घेतले असतील किंवा कर्ज नवी जुनी केलेली असतील परंतु 2025च्या अतिवृष्टीमुळे ते बाधित झालेले असतील, अशा शेतकऱ्यांना सुद्धा मार्च नंतर थकीत कर्ज त्यांचं झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांचा सुद्धा कर्जमाफीमध्ये समावेश करावा, अशा प्रकारची मागणी शेतकरी नेत्यांनी त्यावेळेस केलेली। त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना 30 जून पूर्वीची तारीख निवडण्यामागे सुद्धा हेच कारण असल्याचं सांगितलं। आता कर्जमाफीच्या चर्चेला सुरुवात झाली आहे, त्याचं कारण राज्य सरकारच्या आदेशानुसार बँकांच्या माध्यमातून माहिती जमा करायला शेतकऱ्यांची सुरुवात झाली आहे। सहकारी बँकांकडे थकीत असलेल्या कर्जदार शेतकऱ्यांची माहिती गोळा करायला बँकांनी सुरुवात केली आहे। सर्व सहकारी बँकांच्या माध्यमातून त्यांच्या अंतर्गत असलेल्या सोसायटीच्या अंतर्गत कर्ज दिलेल्या शेतकऱ्यांची माहिती गोळा केली जाते आहे। यामध्ये शेतकऱ्यांना दिली गेलेली कर्ज, त्यांनी भरलेली कर्ज किंवा थकीत असलेली कर्ज याबद्दलची माहिती सहकारी बँकांकडून मागवण्यात येते आहे। तसंच शेतकऱ्यांचा 8 उतारा, आधार कार्ड, पॅन कार्ड, फार्मर आयडी याचप्रमाणे त्या शेतकऱ्याचं बँक खाते, जे काही सेव्हिंग अकाउंट असेल त्याची एक प्रत आणि आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर सुद्धा बँकेकडून मागवला जातोय। तसंच जे कर्जदार शेतकरी मयत आहेत त्या मयत शेतकऱ्यांच्या वारसदारांचे प्रमाणपत्र, कागदपत्र ही सर्व माहिती गोळा केली जाते। या संदर्भात शेतकऱ्यांना सूचनाही सहकारी बँकांकडून देण्यात येत आहेत। गट सचिवाकडे कागदपत्र तातडीने सादर करण्यास सांगितलं जात आहे। त्यामुळे शेतकरी कर्जमाफीवरून चर्चेला पुन्हा जोर चढलाय, परंतु अद्यापही कर्जमाफीबद्दल कुठलीही निश्चिती नाहीये आणि कुठल्याही प्रकारच्या तशा सूचना राज्य सरकारकडून तरी आलेल्या नाहीयेत। केवळ माहिती जमा करण्यास बँकांकडून सुरुवात झालेली आहे। ही माहिती कर्जमाफीसाठी वापरली जाणार हे कुठेही यातून स्पष्ट होत नाही। पण यापूर्वीच्या कर्जमाफीची माहिती सरकारला हवी आहे, कारण तेही थकबाकीदार कर्जदार आहेत ज्यांना अजूनही लाभ पात्र असून देखील मिळालेला नाहीये। थकबाकीदार शेतकरी असतील किंवा चालू कर्जदार असतील तर त्यांनी कागदपत्र जमा करावीत, अन्यथा त्यांची माहिती पोर्टलवर भरण्यात येणार नाही, अशी सूचना ही सहकारी बँकांनी नोटिसा काढून दिली आहे। आता राज्यात सध्या 35,477 कोटी रुपयांची पीक कर्ज थकबाकी शेतकऱ्यांवरती आहे। 2017 मध्ये राज्य सरकारने 1.5 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफ करण्याचा निर्णय घेतलेला होता। त्यानंतर 2019 मध्ये 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर केलेली होती। त्यामुळे आता म्हणजे 2026 ची कर्जमाफी नेमकी कितीपर्यंत राज्य सरकार जाहीर करणार या चर्चेलाही जोर आलेला आहे। परंतु राज्य सरकारने तातडीने कर्जमाफी करणं गरजेचं असतानाही मागच्या वर्षभरापासून वेळ काढूपणा केलेला आहे। 30 जून पूर्वी कर्जमाफी हाही त्याचाच भाग आहे। तर दुसरीकडे गरजू शेतकऱ्यांनाच कर्जमाफी देण्यात येईल अशी वातावरण निर्मिती सुद्धा तयार करण्यात येते आहे। या सगळ्यांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतमालाला दर नाहीये, त्यातच अतिवृष्टीच्या फटक्यानं शेतकरी पुरता खचलेला आहे आणि त्यामुळे कर्जमाफी करताना अटी शर्तीची पाचर राज्य सरकारने मारू नये अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे। सध्या तरी सहकारी बँकांच्या या सूचनांमुळे कर्जमाफी मिळेल अशी शेतकऱ्यांना आशा आहे। आता तुमच्यापर्यंत अशा काही सूचना सहकारी बँकांच्या माध्यमातून पोहोचलेल्या आहेत का? आता सध्या काही पत्र आणि सूचना ह्या सोशल मीडियावरती सुद्धा व्हायरल होत आहेत। त्याबद्दल तुम्हाला काही अशा सूचना आणि पत्र आलेली आहेत का? तुमची जी काही प्रतिक्रिया असेल ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा। मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो। त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। आपण पुन्हा भेटू, तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या।